आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुतळा लोकार्पण सोहळा तयारी अंतिम टप्प्यात। आमदार सुधीरदादा गाडगे यांनी घेतला आढावा। सांगली शहरात तब्बल 1.5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आणि देशातील पहिल्या अश्वारूढ स्वरूपातील 21 फूट उंच व 4 टन वजनाच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचा भव्य लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे। याच पार्श्वभूमीवर आमदार सुधीरदादा गाडगे यांनी आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसराची पाहणी केली। त्यांनी सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, प्रकाश योजना, वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छतेच्या कामांचा प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत सविस्तर आढावा घेतला। हा ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सर्व सांगलीकरांनी लोकार्पण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुधीरदादा गाडगे यांनी केले आहे। या सोहळ्याबद्दल नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा संजयनगर या चौकामध्ये महापालिकेच्या वतीनं उभारत आहे। या कार्यक्रमासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांतदादा पाटील, आमचे नेते अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा अश्वारूढ पुतळा उभा राहतोय। याबद्दल सांगलीकर जनतेच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा। एक समाज बांधव म्हणून मी नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी सर्वांना शुभेच्छा देतो। मी येतोय, आपण सर्वजण यावं, या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि अहिल्यादेवींचा आशीर्वाद घेण्यासाठी यावी अशी मी या जिल्ह्यातील समाज बांधव असेल नागरिकांना विनंती माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि आमचे नेते अजितदादा पवार यांच्या वतीनं करतोय।